तर विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू असा आंदोलकांनी इशारा दिलेला आहे। साताऱ्यामध्ये संमेलनस्थळी हा इशारा दिला। विश्वास पाटील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे आणि संभाजी ब्रिगेडकडून हा इशारा देण्यात आलाय। साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन सुरू होते, मात्र त्याआधीच याला वादाची किनार लागलेली आहे। संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर संभाजी नावाची कादंबरी लिहून बदनामी केल्याचा ठपका लेखक विश्वास पाटील यांच्यावर ठेवत त्यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। पाटील यांनी माफी न मागितल्यास संमेलन उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे। पत्रिकेत नाव असं काही नियम नाहीये की अमुक व्यक्तीचं नाव पत्रिकेत असलं पाहिजे। शरद पवार साहेब एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि 100 वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये 40 संमेलनामध्ये ते हजर आहेत उद्घाटक म्हणून, आणि गेल्या संमेलनात ते स्वागताध्यक्ष होते। महामंडळाची अशी भूमिका आहे की राजकारण्यांचा वावर व्यासपीठावर कमी असावा, साहित्यिकांचा व्यापार जास्त असावा, वावर जास्त असावा त्यामध्ये, आणि त्या भूमिकेतनं आता जिल्ह्यातच आपल्या 4 मंत्री। सातारा येथे छत्रपतींच्या भूमीमध्ये साहित्य संमेलन होते आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आहेत। त्या विश्वास पाटलांनी संभाजी नावांची कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पूर्ण आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे। संभाजी ब्रिगेडची ही भूमिका होती की विश्वास पाटलाला या जबाबदारीवर ठेवूच नये, कारण ते अध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत, आणि म्हणून कारण अशा पद्धतीचं विकृत लिखाण करून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राची बदनामी केलेली आहे।